बुधवारी ठाकरे बंधूंच्या भेटीनंतर आता दोन्ही पक्ष पातळीवर वेगवेगळ्या म्हणजे त्यांच्या पातळींवर बैठकांना वेग आलेला दिसतोय। आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी काही महत्त्वाच्या नेत्यांची बैठक बोलावलेली होती। यात राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना पालिकेच्या पार्श्वभूमीवर कामाला लागण्याचे आदेश दिलेले आहेत। नेत्यांना सांगितलं की कार्यकर्त्यांना सांगा आता कामाला लागायचंय। तिकडे उद्धव ठाकरे उद्या आमदार खासदारांची 11 वाजता आणि जिल्हा प्रमुखांची 1 वाजता बैठक घेणार आहेत। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठका महत्त्वाच्या आहेत। दोन्ही नेत्यांकडून संभाव्य युतीविषयी पक्ष पातळीवर पदाधिकाऱ्यांची नेत्यांची भूमिका जाणून घेतली जाते, तसा प्रयत्न होतोय असं बघायला मिळतंय। राज ठाकरेंच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे काल गेले। 10:30 ते 1च्या दरम्यान त्यांच्यात भेट झाली, बैठक झाली, राजकीय चर्चा झाली नाही असं मात्र उबाठाचे नेते सांगतायत। पण तरी देखील राजकीय चर्चा झाली असावी अशी शक्यता मात्र नक्कीच वर्तवली जाते। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये झालेल्या भेटीत राजकीय चर्चा झाली नाही अशी माहिती खासदार संजय राऊतांनी दिली। त्याचबरोबर माध्यमांवर येणाऱ्या बातम्या खोट्या आहेत असं देखील राऊत म्हणाले। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देवाभाऊंना विचारा असं म्हणत राऊतांनी महायुती सरकारला टोला लगावला। दोन ठाकरे बंधू आमचे प्रमुख म्हणजे उद्धवचे राज्य एकत्र असतील म्हणून ते राजकीय कसं काय म्हणतात? बंधू आहेत ना, बंधू आहेत ते। आणि मी मित्र आहे, आज शिवसेनेची पण आहे। बघा, पदाधिकाऱ्यांची बैठक ही सतत चालणारी प्रक्रिया आहे राजकारणामध्ये। तुम्ही राजकारण म्हणताय ना, मग ही सतत चालणारी प्रक्रिया निवडणूक आलेल्या आहेत, महानगरपालिकेच्या जिल्हा परिषदेच्या बैठका घ्याव्याच लागतील। त्यांना काय माहिती कोण होतं आतमध्ये? मी होतो, मला माहिती आहे। उद्धवजी होते, राजसाहेब होते। काय माहिती आहे त्यांना आतमध्ये काय चर्चा झाली, आतमध्ये काय झालं काय माहिती आहे कोणाला? वृत्तपत्रात आलेल्या सगळ्या बातम्या खोट्या आहेत। राज आणि उद्धव ठाकरेंची भेट रामायणातील राम भरत भेटीप्रमाणे होती का, की महाभारतातील कौरव पांडव भेटीसारखी होती? असा प्रश्न नवनाथ बन यांनी राऊतांना विचारला। ठाकरे बंधूंची कौटुंबिक भेट होत असेल तर त्याला भारतीय जनता पार्टीचा आक्षेप असण्याचा कारण नाही, परंतु ही ठाकरे बंधूंची भेट राम आणि भरत भेटीप्रमाणे होती का कौरव आणि पांडव भेटीप्रमाणे होती? रामायणामध्ये प्रभू रामचंद्राने भरताकडे पादुका देऊन सर्व राज्य सोडून दिलं, त्या पद्धतीनं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची भेट होती का आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी, साम्राज्य मिळवण्यासाठी, राज्य मिळवण्यासाठी कौरव आणि पांडवांनी ज्या पद्धतीने युद्ध खेळलं त्या पद्धतीने ही भेट होती? संजय राऊत यांनी या गोष्टीचं उत्तर दिलं पाहिजे।